तर कसं आहे पब्लिक, तर जय शिवराय भावांनो. आज आहे ना, आज पब्लिक आपण जाणार आहे श्रीराम नवमी निमित्त श्रीरामपूरच्या यात्रेला. आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. चला तर मग पब्लिक, मी श्रीरामाचे दर्शन घेऊन यात्रेमध्ये पोहोचलो. आणि यात्रेत पोहोचतात मला पाळणा दिसला. मग पाळणा दिसल्या, मग पाळण्यात बसायचं म्हणल्यावर ते बसायचं. त्यामुळे तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊन मी पोहोचलो पाळण्याजवळ. आणि या पाळण्याजवळ एवढी भयानक गर्दी होती ना, पण काय आता थोड्या वेळ वाट बघावंच लागली. पण तरी काय अजून काय पाळणा थांबला नव्हता आणि काय खाली आलेला नव्हता. त्यातल्या त्यात पाळण्यात बसलेल्या माणसांकडून बघून मला त्यांच्यावर खूप हसू येत होतं, कारण की ते नुसते असे भूतावानी वडत होते. काय बरं काय माहीत नाही. पण आता आता आपली आपली पाळी आलेली आहे. त्यामुळं मग काय उडी मारून टपक्यात बसलो पाळण्यात. लगेच पाळणा वर जायला लागला. पण काय एवढा स्पीड नव्हता त्याला, त्याच्यामुळे त्या काकांना म्हणलं, अहो स्पीड तरी वाढव थोडाफार. त्या काकांना वाटलं हे काय मजाकच करून राहिलाय. त्यांनी जे घेतलं मला वाटलं डायरेक्ट टॉपला नेऊन बसवलं, म्हणजे डायरेक्ट पाळणा ते डायरेक्ट स्टॉप केला. काकांना म्हणलं मला काय एवढं टॉपला येऊन काही भीती वाटणार नाही. काय मग काय त्या पाळण्याचे तिकिटाचे पैसे वसूल करून बसलो दुसऱ्या पाळण्यामध्ये. आणि हा पाळणा कोणता होता काही माहीत नाही. आणि त्या काकांनी जे तो पाळणा गरा 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 नसता फिरवायला चालू केला. आणि तरी काय तुमच्या भावाला काही भीती वाटत नाही काही म्हणा पब्लिक, त्या काकांनी पाळणा एवढा गरा गरा फिरवला ना, डायरेक्ट होडीतल्या पाळण्यात जाऊन पोहोचलो. पण काय तुमच्या भावाला याच्यात थोडी काही होणार होतं. मी एवढी मजा येत होती ना, काय डायलॉग मारतो तुम्ही एकदा बघा फक्त. जंगला बोले सगळे डायलॉग मारून मी निघालो घरी. आणि हा, तुम्हाला माझ्याकडून श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि जाताना तेवढं लाईक फॉलो करून जा. जय श्रीराम.